मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय खोडके यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले। त्यांनी सांगितले की अमरावती शहरात अंमली पदार्थ विशेषतः एमडी ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असून शहर हळूहळू ड्रग्ज हब बनत आहे। या पार्श्वभूमीवर त्यांनी गुन्हे शाखेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत सर्व कारवाई केवळ क्राईम ब्रांच कडूनच होत असल्याने स्थानिक पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही त्यांनी शंका उपस्थित केली। याच वेळी त्यांनी गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण यांच्या नियुक्तीवर गंभीर आक्षेप घेतला। पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शन सूचनांनुसार गुन्हे शाखेत पीआय म्हणून काम करण्यासाठी विशिष्ट पात्रता आवश्यक असते, मात्र संदीप चव्हाण हे त्या निकषात बसत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच चव्हाण यांच्यावर पूर्वी कारवाई झाली असल्याचा आणि ते अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला। अमरावतीत कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी गुन्हे शाखेच्या कामकाजात तातडीने बदल करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। कोणत्याही राज्याची प्रगती गुन्हेगारीमुक्त, खंडणीमुक्त, भयमुक्त वातावरण जर असलं तर राज्याच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचं असते। आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वाटचाल अधिक प्रबलतेने व्हायची असेल, उद्योगधंदे यायचे असेल, इन्व्हेस्टमेंट व्हायची असते, खऱ्या अर्थानं राज्याची कायदा व सुव्यवस्था ही सर्वात महत्त्वाची असते। आपण जर अलीकडच्या काळात पाहिलं, गुन्हे घडत असतात, पण त्याचा कन्व्हिक्शन रेट जो आहे तो कन्व्हिक्शन रेट खऱ्या अर्थानं चांगला असला तर गुन्ह्याचा निर्णय लागण्याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे। आणि ते राज्याचं जर आपण देशाच्या तुलनेत जर पाहिलं तर कन्व्हिक्शनचं प्रमाण हे महाराष्ट्र राज्याचं फार चांगलं आहे। आणि अलीकडच्या काळात गुन्हेगारीमध्ये खऱ्या अर्थानं दोन सायबर गुन्हा आणि हे जे अंमली पदार्थाचं जे गुन्हेगारी आहे ही मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये झालेली आहे। आपण जर त्याचा विचार केला तर 2021मध्ये 3500 गुन्हे सायबरमध्ये होते, ते आज 2026मध्ये जवळपास 2,32,000 गुन्हे दाखल झालेले आहेत सायबर गुन्हेमध्ये। आणि त्याचप्रमाणे जर आपण अंमली पदार्थाच्या संदर्भात जर विचार केला तर जवळपास 15,873 गुन्हे आज 2026मध्ये आहे आणि जवळपास 4,290 कोटी रुपयाचं ड्रग्स किंवा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांनी या अंमली पदार्थाच्या संदर्भात आम्ही कायदा बदलतो, कारण की त्याच्यात कमी क्राईमचा मॅट्रिक्स पकडल्यानंतर त्याला काही गुन्हा होत नाही आणि त्याच्यात कायदा बदलण्याची त्यांनी नेहमीच हे सांगितलेली आहे। आपण जर पाहिलं तर या राज्याच्या लोकसंख्येच्या मानात आपल्या पोलिसाचं पर्सेंटेज काय आहे तर आपण जर पाहिलं तर 2024ला जवळपास 12 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची होती आणि त्याचं जर प्रमाण पोलिसांचं प्रमाण पाहिलं तर 98,000 पोलीस आपले त्यावेळेस होते। आणि त्याला जर त्याचं प्रमाण प्रत्येक माणसाच्या मागं जर पाहिलं तर 1 लाख लोकसंख्येच्या मागं 172 पोलीस हे प्रमाण आहे। म्हणजे पोलिसाची संख्या वाढवण्याची खऱ्या अर्थानं आपल्या राज्यामध्ये गरज आहे। त्याप्रमाणे आत्ता हाऊसिंग असेल किंवा इतर ज्या पोलिसांना द्यायच्या सुविधा आहे त्याच्यात सातत्यानं सरकार लक्ष घालत आहे आणि त्या मोठ्या प्रमाणात मी माझ्या अमरावतीचा जर विचार करतो म्हटलं तर आज अमरावतीमध्ये अमरावतीची लोकसंख्या 10 लाखाच्या वर झालेली आहे आणि पोलीस स्टेशन्स जे आहे ते पोलीस स्टेशन 3 नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव अमरावतीमध्ये दाखल झालेला आहे, शासनाकडे आलेला आहे, परंतु त्याला मान्यता भेटली नाही। त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये CCTV कॅमेऱ्याचा 100 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे आणि तो गृह विभागाकडे प्रलंबित आहे। त्याला जर मान्यता भेटली तर खऱ्या अर्थानं गुन्हेगारी जी आहे त्याच्यावर पायबंद करण्याचं काम खऱ्या अर्थानं होऊ शकेल। राज्याच्या दृष्टीनं आपण विचार केला तर कैद्यांची संख्या आपली एवढी वाढलेली आहे की आज प्रत्येक जे कारागृह आहे ते ओव्हरफ्लो झाले आहे, तिथंसुद्धा शासनानं लक्ष घालण्याची गरज आहे। आणि हे करत असताना अमरावतीमध्ये मी सांगतो तुम्हाला की आमच्या अमरावतीमध्ये आज एका वर्षात जवळपास 30 गुन्हे मॅट्रिक्सचे किंवा अंमली पदार्थाचे दाखल झालेले आहे। म्हणजे ते गुन्हे पकडले, परंतु सातत्यानं आम्हाला अशी भीती वाटते की आमचं अमरावती हे एक अंमली पदार्थाचं हब बनेल की काय, कारण की अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात इथं प्रभाव आहे। आणि ह्या सर्व गोष्टीवर इथं पोलिसांची संख्या, पोलिसांच्या वसाहती हे वाढण्याची गरज आहे। परंतु हे करत असताना आज अमरावतीमध्ये आपण जर पाहिले तर हे गुन्हे वाढत असताना
आमच्या अमरावतीमध्ये जवळपास 3 DCP आहे, कमिशनरेट आहे, पोलीस स्टेशन्स आहे, परंतु आज आमच्या अमरावतीचा जो गुन्हेगारीचा ग्राफ वाढत आहे, मटके असतील, दारू असतील किंवा इतर गुन्हे जे आहे ते सातत्यानं वाढत आहे. आणि याला महत्त्वाचं कारण असं आहे की आमच्या जेवढा पोलीस फोर्स आहे तो कुठेतरी स्टेगनन झालेला आहे असं वाटते. कारण की आमच्या अमरावतीमध्ये पोलीस एकच मिनिट, आमच्या पोलिसांमध्ये एक PI आहे चव्हाण म्हणून, आणि त्यांना क्राईमचा चार्ज दिला आहे. आणि क्राईमचा चार्ज देत असताना आपले मार्गदर्शक तत्व आहे की जो 3 वर्ष PI असेल त्यालाच आपण क्राईम देऊ शकतो. ज्याच्यावर कधी गुन्हा दाखल नसेल, ज्याची सचोटी चांगली असेल अशा यांना आपण PI म्हणून देतो. परंतु जे आमचे क्राईमचे PI त्यांना 6 महिन्याची कैद झालेली आहे, अँटी करप्शनमध्ये पकडलेले आहे आणि ते तदर्थ PI म्हणून आहे. त्यांना अजून कन्फर्म PI दिलं नाही आहे. आणि आज पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये एकटा कुठेही रेड मारायची असली तर PI क्राईमच मारू शकतात. पोलीस स्टेशनवाले काही करू शकत नाही, DCP काही करू शकत नाही. सर्व हतबल झालेले आहे. माझी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या संदर्भात तातडीनं कारवाई करी. आपल्याला आपण सांगितलं, आम्हाला पत्र द्या, मी त्याप्रमाणे पत्रही देऊ. पण अमरावतीची कायदा आणि सुव्यवस्था जर सुधारायची असेल तर इथं बदल करण्याची गरज आहे.